हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम। हरे कृष्ण। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्से नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। षडगोष्ठीमाष्टक नंबर 2। नाना शास्त्र विचारन एक निपुनो सद्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मान्यो शरण्याकरो। राधा कृष्ण पदारविंद भजना नंदेन मदालिको वंदे रूप सनातनौ रघुयुगो श्रीजीव गोपालको। श्री सनातन गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता शाश्वत धर्मांची स्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञ सखोल अभ्यास करण्यात तज्ञ मध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णांच्या दिव्य प्रेमय सेवेत ब्रह्मान असत। तर सकाळी आज तुम्ही कदाचित ऐकलं, मला वाटतं सर्वांनी ऐकलं असेल ना, आज मंदिरामध्ये काही जण रुक्मिणी विहारीच्या कनेक्टेड। तर आज NVCC मध्ये राधाकृष्ण मंदिरामध्ये श्रीमान राधा गोपीनाथ प्रभूंनी क्लास दिला, त्याच्यामध्ये सांगत होते हे 6 गोस्वामी जे आहेत ते GBC आहेत। चैतन्य महाप्रभूंनी जे सांगितलं तर ते पूर्ण करण्यामध्ये ते पूर्ण लागून होते। त्यांनी जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी जी इच्छा होती ती पूर्ण करण्यामध्ये ते पूर्ण मग्न होते। हरे कृष्ण। तर आपण चर्चा करत आहोत गोस्वामींनी जे भक्ती मार्गातील काही नियम सांगितलेत ते नियम बघत आहोत। तर जो आपण टॉपिक आता डिस्कस करत आहोत त्याच्यामध्ये आहे अपराधाबद्दल। कारण भक्तीमध्ये 4 महत्वाचे अंग आहेत। एक तर 16 माळाचा नामजप, दुसरा आहे भागवत किंवा भगवद्गीता किंवा या ग्रंथांचं वाचन किंवा श्रवण,
तिसरं म्हणजे आपण भक्तांचा संघ, प्रामाणिक भक्तांचा संघ घेणे. आणि चौथं म्हणजे विग्रहांची सेवा करणे. तर अशा प्रकारे हे महत्वाचे अंग आहेत. तर त्यामधला सर्वात महत्वाचा अंग आहे नामजप, जो आपण गुरूंना वचन दिलेलं आहे. आणि ज्यांची दीक्षा नाही झाली त्यांनी पण ऍक्च्युली हृदयातून दीक्षा स्वीकारलेली आहे. हृदयातून ऍटलीस्ट गुरुना स्वीकारलंय, कुणी ऍटलीस्ट कमीत कमी प्रत्येकाने भगवताना स्वीकार. तर आपण जे गुरुंना वचन दिलंय 16 माळाचं नामजप आपण शुद्धतेनं आणि योग्य मार्ग, योग्य असा नामजप करूया. तर त्यासाठी आपण हे जप आहे तो भगवंताला संबंध प्रस्थापित करण्यासाठी हा सोपा मार्ग दिलेला आहे कलियुगामध्ये. तर त्यामुळं भगवंताचा शरण घेणे नाम जपामध्ये आणि भगवंताचा संबंध प्रस्थापित करणे. एकदा अक्रूर असंच गेले होते द्वारकेवरून हस्तिनापूरला. तेव्हा कुंती महाराणी जेव्हा अक्रूरला बघितलं, लगेच कुंती महाराणी हे गोविंदा, हे कृष्णा, भगवंताला पुकारलं. आता भगवंत तर ते नव्हते, द्वारकेला होते, पण जो जो संदेश भगवंताने अर्जुनाकडे पाठवला होता, तर तो संदेश ऐकण्याच्या वेळेस त्यांना भगवंताची म्हणजे आठवण झाली. त्यामुळे त्यांनी भगवंताला पुकारलं. तर त्यामुळे सांगितलेलं आहे की ऍक्च्युली भगवंत नामाच्या रूपामध्ये नेहमी उपस्थित आहेत. आणि जो शुद्ध नावाने नाम जप घेतो तर त्याला तर भगवंत का नाही प्रकट होणार. तर जरी जसं द्रौपदीनं भगवंताला पुकारलं होतं, तेव्हा भगवंत तुरंत द्वारकेत ते प्रस्थापित झाले होते, ते उपस्थित झाले होते. तर अशाच प्रकारे आपण आपल्या गजेंद्रचं उदाहरण आहे. गजेंद्रांनी कशा प्रकारे हत्तीच्या रूपामध्ये भगवंताला पुकारलं, साक्षात भगवंत वैकुंठामधून या भौतिक जगामध्ये आले, या पृथ्वीवर आले. तर जसं मोबाईल आहे, मोबाईल मधून आपण इकडं भारतामध्ये असून अमेरिकेला कॉल जाऊ शकतो. तर भौतिक दृष्ट्या ते एक माध्यम आहे बोलण्यासाठी. आपला कोणी जो व्यक्ती आहे, मुलगा आहे किंवा कोणी असेल, त्यांना बोलण्यासाठी एक माध्यम आहे मोबाईल. त्याचप्रमाणे हरिनाम हे एक स्पिरिच्युअल मोबाईल आहे, म्हणजे आध्यात्मिक मोबाईल आहे, जो आपण फक्त आपल्या भगवंतांना पुकारतो आणि भगवंताशी आदान प्रदान करतो. भगवंताशी आदान प्रदान. नारायण असं अजामिलांनी जेव्हा बघितलं, बोललं, तेव्हा भगवंताला तो कॉल होता. तर त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी आपण नामाची खूप महिमा आहे. आणि खास करून त्या नावाला, जो नाव सगळ्याला तारू शकतो, त्या नावाला जर कोणी अपराध केला तर तो खूप भयंकर अपराध होऊ शकतो. त्यामुळे त्या अपराधाबद्दल जाणणे खूप महत्वाचे आहे. तर त्यासाठीच आपण एवढे सर्व हे बघत आहोत. तर काल आपण थोडी चर्चा केली होती ह्याच्याबद्दल, कशा प्रकारे प्रभुपादांनी खूप काही सांगितलंय कशामुळे आपण नामजप करतो. कारण भौतिक जगामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा ऍक्च्युली भौतिक जगामधलं जे वातावरण आहे, ते जसं मी उदाहरण दिलं होतं, कसं पाणी आहे, पाणी शुद्ध आहे वरून आकाशातून पडत तेव्हा, पण जेव्हा खाली पडत तेव्हा ते दूषित होतं. त्याचप्रमाणे आत्मा हा शुद्ध आहे, भगवंताचा अंश आहे, पण या भौतिक जगाच्या या 3 गुणामुळे त्याला पतन होतं. आणि त्यामुळं मग तो या भौतिक जगाचं सर्व काही भोग घेण्याचा त्याच्यामध्ये तो स्वतःला बांधून जातो. तर त्यामुळं या बंधनातून सोडण्यासाठी आपल्याला भगवंताच्या नामाचा जप करणं आहे. आणि हे इंद्रिय, मन आणि बुद्धी या 3 गोष्टीद्वारे प्रत्येक व्यक्ती हा भौतिक जगामध्ये भोग करण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. पण जे आपण नाम आहे, तर ते बघ, आपण इथे प्रभुपाद गेले तेव्हा प्रभुपादांना कोणी माहित नव्हतं. लोकांना 30 वर्षावरती कुणी असेल तर विश्वास ठेवू नका असं पण सांगायचे. प्रभुपादांना पहिल्यांदा त्यांनी बघितलं होतं, पण प्रभुपादांनी आध्यात्मिक स्तरावर मन बुद्धी आणि इंद्रिय याच्या पलीकडचं दिव्य स्तर आहे, तो आत्म्याचा स्तर आहे, तो हृदयाचा स्तर आहे. तर त्या स्तरावर त्यांना आकर्षण केलं. तर त्यामुळं मग लोकांना आकर्षित झालं. त्यामुळं हे हरिनाम जे आहे, तर हे बुद्धीच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे आहे आणि इंद्रियाच्या पलीकडे आहे. तर ते आहे आत्म्यासाठी, ते खास करून हृदयाचं कनेक्शन आहे. आणि जसं आपण तटस्थ शक्ती आहे,
आपण कधी मायामध्ये असू किंवा कधी आध्यात्मिक जगतामध्ये. तर प्रभुपाद सांगायचे, जास्त करून आपण मायामध्ये असतो, कधीतरी आपल्याला अनुभव येतो की अरे आपण आत्मा आहो, आपण भक्ती करायला पाहिजे. तर त्यामुळे जेवढं आपण जास्त आपली चेतना शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करू, तेवढं आपण राधाराणीच्या किंवा अंतरंग शक्तीच्या अंधाच्या ह्याच्यामध्ये शरणामध्ये जाऊ आणि आपल्या स्वतःला एक आपली स्वाभाविक स्थिती आहे तिथे आपण ठेवू शकतो. आणि हे पण बघितलं कशा प्रकारे एक जीवात्मा आहे, तर त्याचे आई वडील भगवंत आणि भगवंताची शक्ती, आंतरिक शक्ती ते आहे. आणि हे जे हरिनाम आहे, तर ते खूप म्हणजे हरिनामामध्ये खूप शक्ती आहे. एक तर सर्व पाप धुण्याची शक्ती आहे. असं सांगितलं जातं की जेवढे पाप आपण करू, जेवढे विचार करता येणार नाही तेवढे पापाचे मुक्त करण्यासाठी हरिनाम एवढे शक्तिशाली आहे. बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं असं कसं होऊ शकतं का? पण ऍक्च्युली ते आहे, कारण ते शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि भगवंत रूप गोस्वामी सांगायचे, मला एवढं हरिनाम घ्यायची इच्छा आहे की मला लाखो माझे जिव्हा असाव्यात आणि लाखो करोडो माझे कान असावेत, जेणेकरून या प्रत्येक मुखातून प्रत्येक ज्या जिवेच्या द्वारे हरिनाम जाईल, तर ते माझ्या कानाद्वारे मी ऐकू शकेल. आणि सगळं काही आपण हे अशुभ शुभ बनवून जाईल. म्हणजे अं, जरी काही आपण मंत्र करताना किंवा आपण बाकी मंत्रविधी किंवा बाकी वेगवेगळे विधी करताना, जर यज्ञ करताना, दान करताना, तप करताना जर काही चुका झाल्या, तर चुका न होत म्हणून भगवंताचं नाम जप केलं जातं. जसं पूजा करताना भगवंताचं कीर्तन केलं जातं. आपल्या मंदिरामध्ये आपण बघतो की जेव्हा पूजा चाललेली असते, आरती चाललेली असते, तेव्हा भगवंताचं कीर्तन चाललेलं आहे. तर त्यामुळं पुजाऱ्यानं पण सांगितलेलं आहे, मंत्र तंत्र छिद्र, म्हणजे जेव्हा आपण अनुसंकीर्तन करावं, भगवंताचं नाम जप करतो, तर त्यातून जे काही अपराध होतील किंवा झालेले अपराध क्षमा करण्याची पण जी क्षमता आहे ती आहे हरिनामामध्ये आहे. आणि शेवट म्हणजे भगवंताचं नाव हे प्रत्येक क्षणी गायला पाहिजे, खास करून मृत्यू समयी. अंते नारायण स्मृती. तर हरे नाम हरे नाम एव केवलम कलो नास्तेव 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 गती नाही. कलियुगामध्ये हरीच्या नावाशिवाय दुसरा कोणताच धंदा नाही. यज्ञ नाही, दान नाही, तप नाही, पण भगवंताचं नाम हे शक्तिशाली आहे. तर अशा प्रकारे. आणि आपण असं पण बघितलं किती आपण स्वतःचं जे नाम जप आहे, तर तो किती आपण मला वाटतं की मला करायचंय म्हणून करतो, नाही मला नाही, आता मला ह्याच्यातून मला मिळते संधी म्हणून मी करतो, मला वाटतंय म्हणून मला करायचं म्हणून, म्हणजे मी केलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि मला प्रेम आहे की हे भगवंताचं नाम जप करायचंय. अशा प्रकारे आपण स्वतःला आपल्याला किती आतापर्यंत आपण भक्तीमध्ये जेवढं आपण प्रगती केलेली आहे तेवढं आपल्याला स्वतःला कळू शकतं. की मला द्वेष होतो, काय मला हे करायचं बाबा, आता पुन्हा आज सकाळी उठल्यावर अरे बापरे, आता मला 16 माळा करायच्या, असं वाटतंय का मला आता गुरुला वचन दिलंय त्यामुळे आता मला करायचे, आता केलं पाहिजे. नाही नाही, मला आता मी करणार. नाही नाही नाही, मला एकदम शुद्धतेनं माझी चेतना चांगली करून मला 16 माळा करायच्यात. नाही, मला प्रेम आहे, प्रत्येक जो शब्द आहे तो मी एकदम काटेकोरपणे व्यवस्थितपणे मी म्हणेल. अशा प्रकारे, तर अशा प्रकारे आपली ही स्वतःच आपण हे समजू शकतो. आणि हे पण बघितलं अशा प्रकारे जर आपण आपण आपलं जे प्रसाद आहे तो रात्री ऍक्च्युली जास्त, जेवढं आपण म्हणजे कमी जेवढं घेऊ तेवढं आपल्याला चांगलं राहील दुसऱ्या दिवशी जप करण्यासाठी. किंवा आपला जो झोप आहे, तर ती 6 तास झोप झाली म्हणजे आपल्याला ते जपामध्ये झोप येणार नाही. बऱ्याच वेळेस जेव्हा झोप होत नाही बरोबर प्रॉपर, तेव्हा मग आपलं खूप म्हणजे शक्ती जाते झोप न येऊ म्हणून. मग ऐकण्याची आणि आलेले विचार त्याला बाजूला ठेवण्याची जी शक्ती आहे ती तिला राहतच नाही. कारण न झोप घालवण्यामध्ये सविच्छा राहते. त्यामुळं प्रयत्न केला पाहिजे आपण कमीत जास्तीत जास्त 6 तासापर्यंत झोपण्याचा. आणि संघामध्ये जेव्हा आपण जप करतो तेव्हा मग आपल्याला वाईट वाटतं, अरे नाही नाही, मला झोपलं नाही पाहिजे, मी उठणार, मी उभा राहून जप करणार, मी तोंड धुवून येणार, मग मी जप करणार, पण झोपणार नाही. कारण दुसऱ्यासमोर अपमान होईल किंवा दुसऱ्यांना चांगलं नाही वाटणार.
त्यामुळे संघामध्ये एकटा असेल तर काय, मग आपण कधी कधी फक्त मी बघितलंय बऱ्याच वेळेस गादीवरच जिथं झोपले होते तिथंच उठून तिथंच पांघरून घेऊन जप करणार. मग ते तमोगुणी जागा पण तमोगुणी आहे, त्यांनी तोंड पण नाही धुतलं, डोळे पण नाही धुतले आणि तिथेच जप चालू केलाय, तर मग हे योग्य नाहीये. तर ऍटलिस्ट आपण भगवंताला दाखवलं पाहिजे की भगवंता मला तुमचा जप करायचा आहे आणि आता हा सगळ्या जीवनामधला माझा सगळ्यात प्राईम टाइम आहे, म्हणजे एकदम महत्वाचा टाइम आहे. आणि त्यामुळं आता हा जप मी शुद्धतेनं प्रामाणिकतेनं करण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी जेवढं शक्य तेवढं आपण सत्वगुणामध्ये गेलं खूपच चांगलं आहे. तर ना दुसरं भौतिक इच्छा. भौतिक इच्छा आपल्याला ह्या खाली घेऊन जातात. भौतिक इच्छेवर आपण प्रबोधन आणलं पाहिजे. जसं ऊस आहे, तर ऊसाचा रस सांगितलेला प्यायला. जेव्हा आपण ऊसाचा रस कधी कधी कडू लागतो, खास करून ज्याला जॉन्डिस झालेला आहे, त्यामुळे ऊसाचा रस पण औषध पण ऊसाचा रस दिलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला पण जप करायला खूप कठीण वाटतं, अवघड वाटतं, पण ऍक्च्युली त्याच्याशिवाय दुसरं काही आपल्याला औषधच नाहीये कलियुगामध्ये, या भौतिक जगामधून आपल्याला बाहेर जाण्यासाठी. आणि त्यामुळं आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं पहिला जो अपराध आहे, तो पहिला अपराध बघितला कशा प्रकारे. हा, ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं प्रतिपादन सांगितलं. जर आपल्याला आपण जर पूर्ण म्हणजे वेळ ठेवला नाही मायेला घुसायला, तर मग ऍक्च्युली आपण जॉब चांगला होईल. त्यामुळं प्रामाणिकतेनं आपण आपले प्रयत्न केला पाहिजे की आपला जॉब चांगला, म्हणजे सॉरी, आपण पूर्ण बिझी असेल सेवेमध्ये किंवा भक्तीमध्ये, तर आपला जो वेळ आहे तर तो दुसऱ्यांना अपराध होणार नाही. पण जेव्हा वेळ असतो तेव्हा मग अपराध होतो. तर त्यासाठी आपण स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे. सांगितलंय की खास करून जप करताना पण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. असं थोडा जरी गॅप ठेवला ना मध्ये, लगेच मन तिकडे भरकटतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण. म्हणजे जो जो मध्ये गॅप आला की मन भरकटणार. त्यामुळे सांगितलंय नामजपामध्ये पण ऍक्च्युली जर आपल्याला आपल्याला चांगला जप करायचा असेल, तर जेवढं शक्य तेवढं आपण मधला जो गॅप आहे तो कमी ठेवायचा, जेणेकरून आपण शुद्ध भावना तोंडातून बोलू आणि कानाने ऐकू. चांगला जप झालाय असं कसं ठरायचं, की आपल्याला ते एक अर्जन्सी आली पाहिजे. म्हणजे आपल्याला एक आता मला चांगलं सिरियस बनायचंय, म्हणजे एकदम चांगलं आपल्याला भक्तीमध्ये एक आतुरता आली पाहिजे, भक्तीमध्ये उत्साह वाढला पाहिजे, भक्तीमध्ये आपल्याला गुरुसाठी, भगवंतासाठी, भक्तासाठी काहीतरी मला करायचंय अशी भावना आली पाहिजे. जसं प्रभुपादांनी सारखं प्रत्येक जो प्रभुपादांचं प्रवचन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं तर बघाल, प्रत्येक प्रवचनामध्ये प्रभुपाद सांगतात की आता आपल्याला मनुष्यदेह मिळाला आहे, या मनुष्यदेहाचा आपण योग्य मार्गाने वापर केला पाहिजे, भगवंताच्या भक्तांसंग केला पाहिजे. त्यासाठी आमचे मंदिर बांधलेले आहेत. सर्वांनी या मंत्र जपाचा जप चालू करा, भक्ती करा आणि या जीवनात सार्थक करा. अशा प्रकारे ते एक अर्जन्सी, एक आता खूप ताबडतोब, म्हणजे आता ताबडतोब कसं म्हटल्याबरोबर. तर त्यामुळे प्रभुपाद सांगतात की फक्त आपल्याला नामजप बोलायचं आहे, म्हणजे मुखातून बोलायचं, कानाने ऐकायचं आहे. तर चार गोष्टी आपण खास करून या प्रभुपाद सांगायचे, जर 16 माळा आपण एकाच ठिकाणी बसून जर केल्या तर आपल्या मंत्रसिद्धी प्राप्त होईल. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण भक्त म्हणतात की अरे 16 माळा एकत्र म्हणणं अवघड आहे, एकत्र करणं अवघड आहे. शक्य तेवढं आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे 16 माळा करण्याचा एकत्र, म्हणजे एकाच ठिकाणी एकाच वेळी बसून. काही 4 माळा आता, 4 माळा दुपारी, 4 माळा संध्याकाळी, 4 माळा रात्री असं योग्य नाहीये. तर जेवढं शक्य तेवढं आपण एकाच सिटिंग मध्ये, प्रभुपाद म्हणजे एकाच सिटिंग मध्ये 16 माळा केल्या तर तुम्हाला एक मंत्रसिद्धी प्राप्त होईल. तर त्यासाठी खास करून चार गोष्टी सांगितल्यात. आपल्या आहार, निद्रा, भय आणि मैथून ह्याच्यामध्ये आपण शुद्धता असली पाहिजे. शुद्धता असली पाहिजे म्हणजे काय,
की आहारमध्ये शुद्धता म्हणजे काय, की आपण प्रसादच खाल्ला पाहिजे. आपण आणि तो योग्य प्रमाणात खाल्ला पाहिजे. जसं मी सांगितलं रात्री जास्त नाही खाल्ला पाहिजे. आपण फक्त म्हणजे जसं राधागोविंद स्वामी महाराज सांगतात, परमपूज्य राधागोविंद स्वामी महाराज, की आपण गाडीला पेट्रोल टाकतो. पेट्रोल टाकल्यानंतर गाडी थांबून बसली नाही पाहिजे. गाडीत पेट्रोल टाकण्याचा उद्देश आहे, की एका गंतव्याच्या स्थानापासून दुसऱ्या गंतव्य स्थानाला झाली पाहिजे. त्याचप्रमाणे पोटामध्ये प्रसाद खाल्ला, एवढा खाल्ला, की तो आता पुढे हालायला आज शक्य नाहीये, तर ते योग्य नाहीये. तर आपल्याला जेवढं 50% आपलं पोटामध्ये अन्न गेलं पाहिजे, 25% आपल्या हवासाठी आणि 25% पाण्यासाठी. अशा प्रकारे आपल्याला प्रसाद खाल्ला पाहिजे. मॉडरेट प्रमाणे केलं पाहिजे. आणि खास करून दुसरं सांगितलंय झोप. तर मी सांगितल्याप्रमाणे 6 तास झोप आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. तर त्याप्रमाणे जास्त झोप पण ते शरीराला तमोगुणामध्ये घेऊन जाऊ शकतं. आणि आहार, निद्रा, भय. भय म्हणजे म्हणजे आपण स्वतःला म्हणजे स्वतःच्या मार्फत दुसऱ्यांना त्रास नाही दिला पाहिजे. स्वतःला पण संरक्षण केलं पाहिजे आणि दुसऱ्याला पण त्रास नाही दिला पाहिजे. आणि मैथून, तर मैथून हे स्वतःच्या म्हणजे एक योग्य संतती उत्पन्न करण्यासाठी आपण करू शकतो. पण ते स्वतःचे भोग करण्यासाठी नाही. तर अशा प्रकारे चारही गोष्टी जर आपण भगवंताच्या किंवा गुरुच्या संबंधात जर केल्या, तर त्या शुद्ध असतील. आहार, निद्रा, भय, मैथून. तर त्यासाठी हे जर शुद्ध असेल, तर मग आपलं क्रिया शुद्ध होईल आणि क्रिया शुद्ध असेल, तर मन शुद्ध होईल आणि मन मग भगवंताचं कीर्तन किंवा भजन ऐकण्यासाठी शुद्ध होईल आणि ते योग्य राहील. बऱ्याच वेळेस हा एक सांगितलं जातं, की जेव्हा आपण आता जप करत आहोत, तो आत्ता आपण काय जप करतोय, आत्ता जो मंत्र जप जप करत आहे, त्याला फक्त ऐकायला पाहिजे. पहिला जो जप झाला होता, पहिला जो मंत्र बोलला, तर त्याच्याबद्दल आता विचार नाही करायचा. ते मग तमोगुणाचं लक्षण आहे. आणि पुढे आता दुसरा मंत्र होईल, त्याच्याबद्दलचा जप नाही करायचा, म्हणजे विचार नाही करायचा, तो रजोगुणाचं लक्षण आहे. त्यामुळं बी प्रेझेंट म्हणजे आत्ता जे आपण करत आहोत, त्याच्यामध्ये आपण मन लावायला पाहिजे. त्यासाठी सांगितलंय, की आपण म्हणजे जिथं आहोत, त्या ठिकाणी आपलं पूर्ण इंद्रिय आणि मन संयम केलं पाहिजे. आणि त्यासाठी रेग्युलेशन म्हणजे एक आपण म्हणजे एक शिस्तबद्धता ठेवली पाहिजे. योग्य ज्या वेळी म्हणजे प्रसाद किंवा ज्यावेळी आपण वेगळ्या क्रिया आहेत, या 4 गोष्टी आहेत, त्या आपण नित्यनियमानं त्यासाठी केलं पाहिजे. आणि मग अपराधाबद्दल सांगितलं. पहिला अपराध जो आहे, तो अपराध कशा प्रकारे हातीमाता अपराध आहे. खास करून वैष्णवांच्या प्रती अपराध झाला तर. त्यासाठी वैष्णव खूप भगवंताला प्रिय आहेत. वैष्णवांच्या प्रती जर अपराध झाला तर खूप भयानक अपराध आहे. त्यासाठी पहिला अपराध तो सांगितलेला आहे. पहिल्यांदा जसं वैष्णवामध्ये पहिले कुणी काही झाला असेल, जसं अजामिल सारखं कुणी काही पहिल्या केलं असेल. पण आता जर आपल्या आता भक्तीमध्ये कुणी आलं तर सगळं पहिलं विसरून जायला पाहिजे. त्याचबरोबर पहिल्या काही पापामुळे काही दुसऱ्या म्हणजे सगळे शुद्ध लगेच होत नाही. जसं कुणी म्हणजे जसं गायींची किंवा म्हशींचं जेव्हा आंघोळ करायला आपण बघतो, तेव्हा आंघोळ घालताना पहिले खूप म्हणजे माती असते त्यांच्या अंगावर, पण आता हळूहळू धुतायत म्हणजे ते स्वच्छ होतील. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये आलेले काही ना काही थोडं कधी कधी कोणी राग आणू शकतं, कोणी दुसऱ्याला द्वेष करू शकतं. पण ऍटलिस्ट आता हळूहळू त्यांनी भक्ती केल्यावर ते हळूहळू त्यांच्यामध्ये जे आहेत ती दोष कमी होतील. आणि न अज्ञानपणे काही चुका झाल्या असतील, जसं कोणी कधी कधी एकादशी विसरून जातं आणि मग बालाजीचा लड्डू आला, तिरुपतीचा लड्डू आलाय, घ्या घ्या मग प्रसाद, म्हणून प्रसाद खाऊन बसतो आणि त्यानंतर कळतं अरे आज तर एकादशी होती, आज तर उपवास होता. मग ठीक आहे, द्वादशीला तुम्ही उपवास करा. अशा प्रकारे काही आपण त्याच्यावर हे करू शकतो. आणि जात जात धर्मपंथ देश काळपंथ हे पण ह्याच्यामध्ये अपराध होऊ शकतो. त्यासाठी भक्तांचा अपराध खूप महत्वाचा. त्यासाठी आपण भक्तांना बघितलं तर हसलं पाहिजे, हरे कृष्णा बोललं पाहिजे, हात जोडून हरे कृष्णा बोललं पाहिजे. नाही कमीत कमी
ऍटलिस्ट हसलं पाहिजे, आनंद व्यक्त केला पाहिजे. जर आनंद व्यक्त नाही केला तर तो पण एक अपराध म्हणून सांगितलेला आणि दुसरं आहे दंडवत करायचं आहे. तर दंडवत प्रणाम आणि बाकी तर भयंकर. आता हे सर्व का होतं तर ऍक्च्युली कारण आपण संघ योग्य संघ घेत नाही. असंच संघ त्याग ए वैष्णवाच्या, त्यामुळे भक्तांसंघ खास करून अभक्तांचा संघ सोडून भक्तांसंघ घेतला पाहिजे. आणि भक्त तीन प्रकारचे आपण बघितलं, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ, उत्तम आणि मध्यम, अशा प्रकारचे तीन भक्तांचा बद्दल आपण चर्चा पण केली होती. तर हा, तर आपल्या भक्तांचं जीवन आहे तर ते खास करून क्रियाकलाप वगैरे हे सर्व केंद्रबिंदू काय असलं पाहिजे तर सांगितलंय की भक्तांचा संघ असला पाहिजे. भक्त म्हणजे काय, कुणी पण, माताजी, प्रभूजी, ब्रह्मचारी, गृहस्थ, याच्याबद्दल वर्ण आणि आश्रम नाहीये, भक्त सांगितलेलं आहे. साधू कुणी पण असू शकतो, साधू गृहिणी पण असू शकते, साधू गृहस्थ पण असू शकतो, साधू ब्रह्मचारी, संन्यासी कुणी पण असू शकतो. जो भगवंताला केंद्रबिंदू ठेवून जीवन जगत आहे, जो भगवंताने दिलेले उपदेश आणि जे जे काही भगवंताने सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे वागत आहे तर तो साधू आहे. तर अशा साधूंची सेवा करणे, त्यांच्या संघामध्ये राहणे आणि त्यांच्या संघामध्ये राहून भक्ती करणे हे खूप लाभदायक आहे. याद्वारे आपलं हे जे बंधन आहे ते सोडू शकतं. आणि दुसऱ्यांच्या प्रती नेहमी अं, खास करून जे जीवदया, दुसऱ्या जीवांच्या प्रती दया दाखवणे. साधू निंदा होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी अं, अं, म्हणजे खास करून जर कुणाच्या प्रती अपराध झाला असेल तर त्या भक्तांना जाऊन ऍक्च्युली त्यांच्या चरणावर अं, चरणावर पडलं पाहिजे आणि त्यांच्यावर माफी मागितली पाहिजे की मला माफ करा, तुमच्या प्रती माझा अपराध झालाय आणि मी खूप पापी आहे. भक्तांच्या दयेमुळेच, कृपामुळेच मला ह्याच्यातून मी वाचू शकतो म्हणून. पण साधू हे खूप दयाळू असतात. त्यांचं हृदय पिघळून जाईल आणि ते लगेच आपल्याला मदत करते, ते आपल्याला माफ करतील. अशा प्रकारे हे वैष्णव अपराध जो पहिला आहे त्याच्यावर आपण वाचू शकतो. दुसरा आहे कशा प्रकारे आपण शिवजी आणि ब्रह्माजी त्यांना पण भगवंताचा समान समजणे, किंवा ओम नमः शिवाय किंवा बम बम भोले अशा प्रकारे जे आज लोक, म्हणजे बरेच लोक असं जप करतात, पण ऍक्च्युली नाम विष्णूचं नाव सांगितलेलं आहे. जसं प्रभुपाद सांगत नेहमी, श्रवणम कीर्तनम विष्णू, तर विष्णूचं नामस्मरण किंवा कृष्णाचं, भगवंताचं नामस्मरण ते केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये सांगितलंय भगवंताची जी स्थिती आहे, जागा आहे, तर ती खूप उच्चतर जागा आहे. कारण बाकी जे देवी देवता आहेत त्यांच्या गुणांप्रती पण सांगितलं होतं, काल पण बघितलं आपण की कशा प्रकारे विष्णूमध्ये 60 गुण, 55 शिवजीमध्ये आणि कृष्णामध्ये 64 आणि बाकी जीवात्मा आहे त्यांच्याकडे 50. तर तर ह्याच्यामध्ये फरक काय आहे, फरक सांगितलाय की कशा प्रकारे जे देवी देवतांचे जे नाव आहेत, तर देवी देवतांची तर ते भगवंताचं नाव हे भगवंतापेक्षा अभिन्न आहे. पण आपल्या सर्वांचं किंवा देवी देवतांचं नाव तर ते तसं नाहीये. ते ह्याच्यामध्ये ते तसं नाहीये. तर भगवंताचं नाव मात्र भगवंत तेच आहे. नाव घेतलं आणि भगवंत हे अभिन्न आहे. एवढं एवढं शक्तिशाली आहे भगवंताचं नाव. आणि त्याच्यावर आपण कसं मात करायची दुसऱ्या अपराधापासून, तर तर तेच की आपण पश्चाताप करून, प्रामाणिकपणे पश्चाताप करून आणि भगवंताच्या नावाचा पूर्ण सहारा घेऊन आणि पुन्हा हा अपराध असा करू नये म्हणून. तर बऱ्याच वेळेस देवी देवतांचा खूप भक्तीमध्ये यायच्या अगोदर खास करून देवदेवतांनाच पूजा करणे, त्यांच्याशी जसं त्यांना पाणीमध्ये ठेवणे आणि आपलं काही त्यांच्याकडे मागणी मागणे, अशा खूप काही प्रथा बऱ्याच वेळेस बघितल्या जातात. तर असा अपराध होऊ नये आणि अपराध होऊ नये यासाठी आपण अशा प्रकारे माफी मागू शकतो.
तिसरा अपराध सांगितलं होतं कशा प्रकारे गुरुंपदी अपराध. तर गुरूंची जागा आपण गुरूंचा जो आपल्या जीवनामधला हिस्सा आहे त्याच्याबद्दल ऍक्च्युली जोपर्यंत आपण माहित नाही तोपर्यंत मग त्यांचे जे त्यांनी दिलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत, खास करून त्यांचे आदेश आहेत, त्यांना आपण पालन करणार नाही योग्यतेनं. तर खास करून आपल्याला सर्वात मोठं भेट किंवा देण आहे गुरुचं ते आहे भगवंताचं नाव. संप्रदायामध्ये त्यांना आपल्याला संपर्क करून देणे, हे गुरुष्य परंपरेमध्ये आपल्याला घेणे, तर ते सगळ्यात मोठं गुरुची भेट आहे आपल्याला. तर त्यामुळं आपल्याला ते एक प्रतिनिधी आहे भगवंताचा, त्यांचा एक आचार्य आहे, त्यांना द्वेष नाही केलं पाहिजे, ते एक भगवंताचे प्रतिनिधी आहेत. तर त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण गुरु म्हणजे काय आहे की तो कृष्ण तत्व जाणतो. त्यांनी 6 जे वेग आहेत, वाचो वेगम, मनस क्रोध वेगम, जिव्हा वेगम, उदर उपस्थ वेगम, तर अशा प्रकारे 6 वेगांवर त्यांनी कंट्रोल केलेलं आहे. त्यांनी त्यांच्यावर नियम केलेले आहे, त्यांचे नियंत्रण केलेले आहे. आणि तेच ते पण कुणी पण असू शकतात, जो आपल्या या जमू चक्रातून आपल्याला सोडू शकतो, अशा प्रकारे गुरु आहे. बऱ्याच वेळेस लोक बाहेरच्या जगामध्ये गुरुची कन्सेप्टच वेगळी आहे. गुरु म्हणजे नावाला गुरु आहे, ज्याला आपण अगरबत्ती दाखवतो, ज्याला वाहवा करतो, त्याच्या कथेमध्ये लाखो लोक असतात, ते दक्षिण दिशा घेतात वगैरे. पण आपलं जे खास करून परंपरेतून आपल्याला जी गुरु परंपरा आहे त्यामधलं गुरुचा स्तर वेगळा आहे. आणि त्यांनी शास्त्राचं पूर्ण अध्ययन केलेलं आहे, अध्ययन केलंय किंवा शास्त्राचं मर्म माहिती आहे. जसं खास करून आपल्याला माहिती आहे गौरकिशोर बाबाजी महाराज, त्यांनी असं म्हणजे शिकलेले नव्हते, पण त्यांना मर्म माहित होतं, त्यांना शास्त्राचं मर्म कळालं होतं. तर ते त्याप्रमाणे गुरुची स्तर तो आहे. आणि एकदम स्थिर आहे, भक्तीमध्ये खूप स्थिर असतात. भौतिक जगामधल्या या बाकी ह्याच्यातून त्यांना हे होत नाही, आणि स्वतःच्या आचरणाने शिकवतात. तर एक गुरु हा एक आपल्यासारखाच एक व्यक्ती आहे असं न मानता, किंवा त्याच्या शारीरिक दोषाला न बघता, शारीरिकतेकडे न बघता आपण त्यांना आदर सन्मान दिला पाहिजे. आणि त्यांच्या त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या जसं मी काल पण सांगतो, आपण भगवंताची सेवा करायची चालू व्हायच्या अगोदर आपण गुरुला पहिले फूल अर्पण करतो, त्यांना प्रार्थना करतो, आणि त्यांच्याच संमतीनं मग आपण भगवंताची सेवा आपण घेतो. आपण स्वतः करत नाही, आपण गुरुला आपण मदत करत आहे. गुरुच्या द्वारेच भगवंताची सेवा राधाराणीकडे जाऊ शकते, राधाराणीकडून मग भगवंताला जाते. आपण त्यांचे एक अनुयायी आहेत, आपण त्यांचे एक त्यांच्या त्यांच्या त्यांना त्यांना मदत करत आहे, अशा भावनेने आपण सेवा करतो. आणि जेव्हा आपण गुरुला बघतो तेव्हा त्यांना दंडवत केला पाहिजे. आणि त्यांचं उच्चिष्ट खाण्यासाठी आपण म्हणजे उत्साही असलं पाहिजे, आणि त्यांना काय आवडणार नाही तर त्यासाठी आपण ते नाही केलं पाहिजे. जे त्यांना आवडत नाही ते नाही केलं पाहिजे, जे त्यांना आवडतं ते केलं पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे अपराध. तर अपराध जर झाला असेल तर त्यातून आपण काय कसं आपण तिसरा अपराध कसा होतो आणि त्याच्यातून आपण काय न न होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ते सांगितलंय की आपण त्यांचे जे प्रवचन आहेत किंवा त्यांनी दिलेले आदेश आहेत, आणि त्या आदेशाला किंवा त्या प्रवचनाला खूप गंभीरतेनं आपण बघितलं पाहिजे. आणि त्यांना काय आवडेल तर हे नेहमी आपण विचार केला पाहिजे आपल्या दैनंदिनच्या जीवनामध्ये. तर उदाहरण बघितलं होतं, इंद्राने बृहस्पतीचा अपराध केला अशा प्रकारे. तर आणि शेवटचा अपराध आपण बघितला चौथा, तो म्हणजे जो खास करून कशा प्रकारे वैदिक शास्त्रे आणि त्यांच्या प्रमाणांची अवज्ञा करणे. तर वेदामध्ये भगवंताच्या नावाचं खूप महती दिलेली आहे,
त्यामुळं वेद हे साक्षात भगवंत आहेत. त्यामुळं त्यांचा अपमान करणे, हरिनामाचा अपराध करणं म्हणजे त्यांचा अपराध करणे आहे. तर त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळं वेदांना अपराध न करणे, कारण हे वेद आहेत, हे 4 दोषापासून दोषरहित आहेत, 4 दोषाचे रहित आहेत. बाकी भौतिक जगामध्ये जे काही आपण बघतो त्या सगळ्या गोष्टी 4 दोषांनी भरलेल्या आहेत. पण वेद या 4 दोषांनी भरलेले नाहीयेत. ते म्हणजे अपूर्ण इंद्रिय, करून आपण चुका करण्याची जी आपली हे आहे, चुका करण्याची जी आपली रीत आहे, किंवा आपण दुसऱ्यांना फसवतो, किंवा आपण स्वतः फसवून घेतो, किंवा अज्ञानामध्ये, इग्नोरन्स नाही, अज्ञान आणि इल्युजन म्हणजे आपण भ्रम मध्ये जाणे. 4 जे दोष आहेत ते ह्याच्यामध्ये नाही आहेत. तर तर ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्यांना पण आपण आदर सन्मान देऊन वेदांना, खास करून भागवत आहे, भगवद्गीता आहे, किंवा बाकी असे जे चैतन्य भागवत आहे, चैतन्य मंगल असे जे ग्रंथ आहेत, त्यांना पण आपण फूल अर्पण करून, त्यांना तुलसी फूल अर्पण करून, कारण एकदा भक्ती ठाकूर म्हणे, तुम्हाला जर फोटो नसेल तर भागवताला तुम्ही भोग दाखवा, कारण भागवत हे अभिन्न आहे भगवंतापेक्षा. तर अशा प्रकारे ते पण त्यांची पण स्थिती स्थान तोच आहे. तर 5वा अपराध जो आहे, 5वा अपराध सांगितलाय, कशा प्रकारे आपण हरे कृष्ण महामंत्र जपाचा महिमा काल्पनिक समजणे, जपाच्या महिमेला काल्पनिक समजणे. तर हा 5वा अपराध आहे. तर 4 अपराधापर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का? 4 अपराध जे आपण बघितले आतापर्यंत. हरे कृष्ण महामंत्र जपाचा महिमाला काल्पनिक समजणे. तर सांगितलंय, एक कृष्ण नाम करी सर्व पाप क्षय. म्हणजे एक कृष्ण नाम हे एवढ्या सर्व पापांचा क्षय, म्हणजे सर्व पापाला आपल्याला माफ करू शकतं. एवढी शक्ती आहे एका नावामध्ये. तर तर असं आहे का? बऱ्याच वेळेस लोकांना थोडा प्रश्न वाटतो, असं कसं काय होऊ शकतंय, एका नावाने एवढे सगळे पाप नष्ट होतात. तर जसं ऍक्च्युली जोपर्यंत म्हणजे आता प्रसाद कुपन आहे, तर प्रसाद कुपन मिळालं तर प्रसाद मिळाला असं नाहीये, प्रसाद मिळण्याची गॅरंटी आहे, पण प्रसाद मिळाला असं नाहीये. त्याचप्रमाणे आपण एक कृष्ण नाम घेतलं तर ऍक्च्युली सर्व पापांना आपण म्हणजे हे करू, मुक्त करू शकतो. हे वेदामधलं दिलेलं शास्त्र आहे, वेदामध्ये दिलेलं वचन आहे. जसं भगवंतांनी पण सांगितलं की कशा प्रकारे भक्त एकत्र येतात आणि नामाचं कीर्तन करतात, जप करतात, भक्ती करतात, तर ते भगवंताला खूप प्रसन्न करतंय. तर त्यासाठी आपण या जो 5वा अपराध आहे, हरे कृष्ण महामंत्र जपाची महिमा काल्पनिक समजणे. हे काल्पनिक, कारण आपल्याला या बुद्धीला पटत नाही की असं होऊ शकतं का म्हणून. तर तर ऍक्च्युली हे हे सत्य आहे. विश्वास जागृत झाला पाहिजे. विश्वास कसं जागृत होईल, तेव्हा ते सांगितलंय की हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. येस माताजी. हा प्रभूजी, तुम्ही जे आता ते नामप्रदांचं बोललात, त्याच्यामध्ये त्याची व्याख्या काय येणार प्रभूजी? का ते अपराधच लिहायचे? कोणता अपराध? हे नाम अपराध, याची व्याख्या काय येईल? कशाची व्याख्या? त्याच्या प्रश्न आहे प्रभूजी 8व्या ह्याच्यात, तुम्ही जे आता तो अध्याय शिकवता त्याच्यामध्ये प्रश्न आहे, सेवा अपराध आणि नाम अपराध यांची व्याख्या काय येईल? का ते अपराधच लिहायचे? नाही नाही, सेवा अपराध जो आहे, हा सेवा अपराधामध्ये आपण बाकी सर्व बघितले. नाम अपराध 10 अपराध, हा बाकी जे अपराध बघितले ते सेवा अपराधामध्ये येत आहे. हा आपण जे बाकी पहिले चर्चा केलेली आहे, तर ते हा सर्व सेवा अपराध आहेत. पण आपण आता जे अपराध बघत आहोत, तर ते नाम अपराध आहेत. नाम अपराध 10 आहेत, सेवा हा अपराध बाकी पहिल्यांदा 32 बघितले आपण,
त्याच्यानंतर पुन्हा आणखी जे सर्व अपराध खालीप्रमाणे आणखी ही 32 अपराधाची आली. या व्यतिरिक्त आणखी अपराधांची मोठी संख्या आहे आणि अशा प्रकारचे अपराध घडतात. ते हे सर्व सेवा अपराध आहेत. भगवंताच्या विग्रहासंबंधित जे अपराध होतात ते सेवा अपराध होतात. भगवंताच्या हा नामापती जे अपराध होतात ते नाम अपराध होतात. अच्छा. त्यामुळं हा भगवंता सॉरी हे खास करून नाम अपराध आपल्याला खूप काळजीपूर्वक ह्याचं हे घ्यायचंय, दक्षता घ्यायची, जेणेकरून नावाप्रती जर अपराध झाला तर आपल्याला खूप म्हणजे बाकी काहीच मदत करू शकत नाही असं आहे. त्यामुळे नाम अपराध खूप महत्वाचे आहे. त्यासाठी आपण एवढा वेळ देतो याच्या समजून घेण्यासाठी. ठीक आहे ना? हरे कृष्ण. तर हा, पाचवा अपराध जर झाला तर तो कसा आपण त्याच्यातून कसं बाहेर येऊ शकतो? म्हणजे आपण समजा एखाद्या वेळेस आपल्या जर मंत्र जपची महिमा आपण जर समजली, काल्पनिक समजली, तर त्यातून आपण कसं बाहेर यायचं? तर सांगितलंय आपण भक्तांच्या संगतामध्ये गेलं पाहिजे आणि आपण माफी मागितली पाहिजे. जे भक्तांना या हरिनामाचं महत्व माहिती आहे ते भक्त आपल्याला माफ करतील आणि आपल्याला ते मिठी मागतील किंवा आपल्याला ते मदत करतील, जेणेकरून या अपराधापासून आपण वाचू. तर ते बेसिकली ऍक्च्युली हे सर्व अपराधांचं एकच म्हणजे हे सांगितलंय, जोपर्यंत आपल्या स्वतःला वाटत नाही की मी अपराध केलाय तोपर्यंत याच्यातून माफी होणार नाहीये. आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे की ऍक्च्युली माझ्याकडून हा अपराध झालेला आहे. त्यासाठी अपराध काय हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे तो अपराध झालाय, बऱ्याच वेळेस अपराध झालाय पण हे पण माहित नाही आपल्याला. त्यासाठी एवढं डिटेलमध्ये आपण चर्चा करत आहे ह्याच्याबद्दल. हे नाम अपराध खूप महत्वाचे आहेत. आणि कुणी म्हणेल की नाही नाही कळलं तरी काय, पण ऍक्च्युली ह्याच्याबद्दल म्हणजे अज्ञान असून फायदा नाहीये. म्हणजे अज्ञानामध्ये चूक नाहीये, अज्ञानामध्ये आपल्याला दुःखच आहे. ह्याच्याबद्दल जर अज्ञान असेल तर आपण नंतर आपल्याला ते पश्चाताप होईल. त्यामुळे आत्ताच आपल्याला जर ह्याच्यातून ज्ञान मिळालं की अरे हा हा केलं म्हणजे अपराध होतो, मग आपण त्याच्यातून आपण स्वतःला वाचू शकतो. सहावा अपराध सांगितलाय हरे कृष्ण महामंत्र जपाचा काहीतरी कृत्रिम अर्थ लावणे. तर कृत्रिम अर्थ लावणे, स्वतःहून काहीतरी एक वेगळा त्याचा अर्थ लावणे. तर एकदा ॲलेन गिन्सबर्ग त्या जेव्हा रिपोर्टरने त्यांना विचारलं की जप काय आहे, कारण त्यांनी खूप असे वेगवेगळे व्हिडिओ बनवले होते ॲलन गिल्सबर्गने. तर त्यांनी सांगितलं की जसं आपल्या शरीरातून जेव्हा ऑक्सिजन बाहेर येतो तेव्हा ते ते शरीराला एवढं चांगलं वाटतं, प्रसन्नता वाटते आणि आनंद प्राप्त होतो. तर 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 एक म्हणजे एक जीवशास्त्रामधूनच काहीतरी एक अशी वेगळी गोष्ट होते असं त्यांनी सांगितलं काहीतरी. पण ऍक्च्युली प्रभुपादांनी तसं नाही बोलले. प्रभुपाद म्हणे की ऍक्च्युली आपण स्वतःहून असं काही तर्क नाही करायची कशामुळे आपल्याला आनंद मिळतो या जपामध्ये. तर ऍक्च्युली खास करून आपण भगवंताचं नाम जप करत आहोत. जसं कुणाला जर राग येत असेल, राग येण्याची जी लक्षण आहेत ते बाहेर प्रकट होतात. कसं कुणीतरी दात दात असं चावतो किंवा ओठ चावतात किंवा डोळे लाल होऊन जातात. आणि मग आणखी जर राग आला तर ते मग अशी कॉलर एकदम हे करून मग दुसऱ्यांना मारण्यासाठी तयार. मग मारून 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 त्यांना हे करणार. असे म्हणजे बोलण्यामध्ये व्यक्त करतो पहिला, बोलण्यामधून नाही झालं तर मग त्याला एवढं असं म्हणजे असे वेगळे. त्याचप्रमाणे आनंदी व्यक्तीचं पण जे आनंद आहे तो असा वेगवेगळ्या पद्धतीनं बाहेर येतो. तो म्हणजे काय की त्याला स्वतःला आनंद वाटतो, तो आनंद दुसऱ्याला प्रकट करतो. त्यानंतर त्याला एवढा आनंद होतो की भक्तीमध्ये किंवा खास करून कीर्तनामध्ये तो स्वतःला नाचतो, नाचण्यामध्ये भावविभोर होऊन जातो. तर हे भक्तीमधले आनंद आहे. तर तर पण हे जे म्हणजे
स्वतःहून तर्कवितर्क नाही केला पाहिजे की हे केलं म्हणजे भक्ती आहे किंवा असा महामंत्राचा जप असा आहे. एकदा प्रभुपादांना पण विचारलं होतं की प्रभुपाद, एका माताजीने विचारलं की मी जेव्हा जप करते तेव्हा एक लाल दिवा लावतो, म्हणजे माझा जो मेंदू आहे तर त्याच्यामध्ये एक मोठा लाल दिवा लागला असं मला वाटतं. प्रभुपादांनी त्यांना काही बोलले नाही. प्रभुपाद म्हणे ठीक आहे, तुम्ही जप सोडू नका, जप चालू ठेवा. दुसऱ्यांदा पण पुन्हा प्रश्न विचारला होता प्रभुपादांना जर्मनीमध्ये की प्रभुपाद, अं, जप हे म्हणजे जे जप करणे हे एक कशा प्रकारचं लक्षण आहे. तर प्रभुपाद म्हणे की ऍक्च्युली हे आपण स्वतः शुद्धीकरणासाठी करताय, ह्याच्यातून दुसऱ्यांना असं भेदभाव नाही करत आहे की कशा प्रकारे आपण म्हणजे जब आपण आत्मा हो, आत्म्याचा स्वभाव आहे भगवंताची भक्ती करणे किंवा नामपद हात जोडणे, त्यासाठी आपण करत आहे. तर स्वतःहून म्हणजे तर्कवितर्क नाही केला पाहिजे असं सांगितलंय. 7वा अपराध सांगितलंय हरे कृष्ण महामंत्र जप बळावर पापकृत्य करणे, की असा विचार नाही केला की जे महामंत्र जप करून आपण सर्व पापातून मुक्त होतो, मग आता पापकृत्य करत राहावं आणि त्यानंतर पापाचा क्षय करण्यासाठी महामंत्र जप करावा. अशी वृत्ती अतिशय अपराधी आहे आणि म्हणून ती आपण टाळली पाहिजे. खास करून प्रभुपाद सांगायचे की ख्रिश्चन मध्ये चर्चमध्ये लोक रविवारी जातात आणि त्यानंतर रविवारी म्हणतात की आम्ही जे काही गुन्हा केला होता, जे काही पाप केले होते त्यातून मला माफ करा, हे एवढं माझं डोनेशन घ्या, यातून मला हे बरं करा. आणि पुन्हा नंतर आणखी बाहेर जाऊन पुन्हा आठवडाभर पाप करणार आणि पुन्हा नंतर वापस चर्चमध्ये जाणार, फादरला म्हणून रिक्वेस्ट करणार. तर हे योग्य नाहीये. जसं हाती आंघोळ केल्यानंतर पुन्हा तो धूळ टाकतो आणि स्वतःच्या ह्याच्यावर, तसं नाही झालं पाहिजे. तर सांगितलंय की ऍक्च्युली हरे कृष्ण महामंत्र जपा बळावर पाप कृत्य करू नये, की एनिवे आपण जप जप केला तर मला शुद्ध होईलच, पण हे योग्य नाहीये. तर 3 प्रकारचे पाप आहेत. एक तर अज्ञानामध्ये पाप होतं, दुसरं आहे त्याची इच्छा आहे त्यामुळे तो पाप करतो, आणि तो जे पाप आहे म्हणजे तो पाप कृत्य केल्यानंतर ते पाप होऊन जातं. म्हणजे अज्ञानामध्ये न जाणते होय कधी कधी पाप होतं. त्याला जाणून बुजून तो पाप करतो. अँड द सिन आणि ती जी कृती आहे तर ती पण पापमय आहे. म्हणजे जो कृती करतोय तर तो पाप पाप करतोय. म्हणजे कोणी जर मद्यपान करत असेल तर ती कृती आहे ती पापमयच आहे. आणि इच्छा करून पाप करणे म्हणजे मला माहिती आहे ते चांगलं नाहीये पण तरी पण पाप करतोय, आणि अज्ञानामध्ये पाप करणे, तर म्हणजे त्याला त्याच्याबद्दल ज्ञान नाहीये की अशी पण गोष्टी आहे जी पापमय आहे म्हणून. तर 2 प्रकारचे पाप आहेत. एक तर जाणून बुजून करणे, दुसरा न जाणते हुए करणे. तर तर इथे सांगितलंय की आपलं खास करून जे 7वा अपराध सांगितलाय की महामंत्राच्या बळावर आपण कृत्य नाही केलं पाहिजे. म्हणजे महामंत्र मला शुद्ध करेल मग मी काही पाप करायला तयार आहे असं नको आहे. तर आपण स्वतःहून ऍक्च्युली पापापासून वाचलं पाहिजे. 8वा सांगितलाय हरे कृष्ण महामंत्र ज्या मंत्राला वेदामध्ये वर्णित कर्मकांडा समान समजणे. तर कर्मकांड समान समजणे, ऍक्च्युली कर्मकांड हे खूप म्हणजे डिटेलमध्ये त्याचं वर्णन आहे की कशा प्रकारे म्हणजे पाप आणि पुण्य हे कर्मकांडामध्ये खूप समजलं जातं. भक्तीमध्ये आपण पाप आणि पुण्याच्या पलीकडे जातो. आपले जे काही कृत्य आहे तर ते दोन्हीला रहित आपण करतो. ते भक्ती म्हणजे ह्याच्या पलीकडे आहे. तर भगवंत आणि भगवंताचे नाव हे अभिन्न आहे. तर आपलं
म्हणजे एक माध्यम आहे, आपण भक्ती करण्याचं माध्यम आहे, ते पण नामजप आहे आणि भगवंताची प्राप्त झाल्यानंतर पण आपण नामजप करत राहणार आहे. तर जर बराच वेळेस बाकी ह्याच्यामध्ये तसं नाहीये. म्हणजे एक पद्धती असते, ती पद्धती केल्यानंतर मग आपल्याला ती प्राप्ती होते. पण आपल्या भक्तीमध्ये काय आहे, आता पण आपण नामजप करणार आहे आणि शुद्ध झाल्यानंतर किंवा भगवत गेल्यानंतर पण नामजपच आपल्याला साथ दिलेला आहे. जसं कोणी म्हणलं पाणी 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 पाणी, मी मला आता खूप तहान लागली, मला पाणी द्या पाणी द्या पाणी द्या. तर पाणी द्या म्हणत मग आणखी त्याला तहान लागेल. कारण पाणी म्हणलं पाणी येणार नाही किंवा त्याचं जी तहान राहणार नाहीये. पण भगवंताचं असं नाहीये. भगवंताचं नामजप आहे, तो साक्षात भगवंत व्यक्ती आहेत, ते प्रकट होतात. जसं द्रौपदीचं उदाहरण इथे सांगितलंय. कशाप्रकारे भगवंत प्रकट झाले. तर त्यामुळे सांगितलं आणि त्याच्यावर या 8व्या अपराधावर मात कशी करायची आहे, तर सांगितलंय की आपल्या भक्तांना आपण गेलं पाहिजे भक्तां संघामध्ये आणि आपला संबंध काय आहे भगवंताचं संबंध ज्ञान आपण प्राप्त केलं पाहिजे. कारण जे अज्ञान आहे ते अज्ञान कशामुळे, कारण आपलं ज्ञान नाहीये. संबंध भगवंताचा आपला काय संबंध आहे, भक्तांचा आपला काय संबंध आहे, तर अशा संबंध ज्ञानाबद्दलची माहिती मिळवणे आणि पुढे आपण पुढे असा अपराध होणार नाही यासाठी आपण काटेकोरपणे प्रयत्न केले पाहिजे आणि आपला नामजप चांगला केला पाहिजे. आणि शेवटचे 2 राहिले आता. नववा अपराध आहे, कशा प्रकारे एखाद्या अश्रद्धाळू मनुष्याला महामंत्राच्या जपाचा महिमा वर्णन करून सांगणे. तर ऍक्च्युली जर अश्रद्धाळू व्यक्ती असेल तर त्यांना महिमा नाही केली पाहिजे. पहिल्यांदा त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही नामजप करत राहा आणि मग हळूहळू जेव्हा तो शुद्ध होईल तेव्हा मग त्याला नामजप किती शक्तिशाली आहे त्याच्याबद्दल सांगू शकतो. जसं इथं लिहितात कशा प्रकारे मंत्रजप तर कोणी पण करू शकतं, पण प्रारंभीला भगवंताच्या दिव्य शक्तीविषयी एखाद्याला उपदेश करू नये. पापी लोकांना भगवंताच्या दिव्य महिम्याची काहीच माहिती नसते आणि म्हणून ते अपराध करू शकतात. त्यांना द्वेष निर्माण होऊ शकतो. त्यासाठी हे पहिले भगवंताचे नाम चालू करू द्या. आणि जसं तो शुद्ध होईल तसं मग नंतर आपण त्याला हळूहळू नामाची माहिती सांगू शकतो. आणि शेवटचा आपल्याला सांगितलंय महामंत्राच्या जपावर पूर्ण विश्वास नसणे आणि या संबंधी इतके उपदेश ऐकूनही विषयावर आसक्त ठेवणे. तर जनस्य मोहोयम अहम ममेती, तर हा मी आणि माझं, तर हा जो भाव आहे, तर मी आणि माझं हा भाव हा कमी करणे. तर म्हणजे हे सर्व माझं आहे आणि मी भोगता आहे, मीच करता आहे, मीच या जगाचा स्वामी आहे. तर ही जी पद्धती आहे तर ह्याला सोडणे. तर बऱ्याच वेळेस हा म्हणजे भौतिक जगामध्ये सर्व हेच मिळतात, अहम ममेती, मी आणि माझं. तर ऍटलिस्ट आपण जेव्हा आध्यात्मिक जगतामध्ये येतो तेव्हा आपल्याला कळतं की ऍक्च्युली सर्व मीच नाहीये, आपण आत्मा आहोत. प्रभुपाद सांगतात एका प्रवचनामध्ये, तर कशा प्रकारे आपण आत्मा आहोत आणि आपण हे शरीर आहे हे आपल्याला दिलेलं आहे. ज्या ज्या शरीराच्या गरजा आहेत त्या आपण भागवल्या पाहिजे. पण ऍक्च्युली हे शरीर खूप वेदनादायक आहे. हे एक आवरण आहे. तर आपल्याला आता इथे राहण्यासाठी आपल्याला त्याची तयारी घ्यायची, म्हणजे त्याची काळजी घ्यायची, पण आपण हे नाहीये, आपण आत्मा हे जाणणं खूप महत्वाचं आहे. तर आपण प्रार्थना करायची भगवंतांना, असं प्रभुपाद लिहितात म्हणजे भक्तांचा जो भाव आहे तर तो या भौतिक जगामध्ये राहून पण आपण भौतिक जगामध्ये हे शरीर नाही हे आहे. जर कोणी झोपण्याचा सोंग घेत असेल तर त्याला उठवणं खूप अवघड आहे.
अं, तर त्यासाठी अं, पण एकच आहे की आपण जसं भक्त येतात आपल्या जीवनामध्ये, तर भक्त येतात आणि ते ऍक्च्युली त्या आपण म्हणजे या भौतिक जगामध्ये आहोत आणि प्रत्येकाला इच्छा तीच आहे की भोग करण्याची, आनंद मिळण्याची. पण एक ते अं, एक चुकीच्या मार्गाने भोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भक्ती आपल्याला शिकवते की ऍक्च्युली आपल्याला जो विश्वास आहे तो पूर्ण विश्वास आपल्याला महामंत्रावर असला पाहिजे. आणि या संबंधी इतके उपदेश ऐकूनही विषयावर आसक्त ठेवणे. एवढं सगळं ऐकलंय पण तरी पण आसक्ती सुटत नाहीये. तर ही सुटणारी एवढी अवघड नाही, सोपी नाहीये, अवघड आहे. तर ते सुटण्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यासाठी सांगितलंय जेवढं आपण भक्तांचा संग करू, खास करून मी सांगितलं साधू म्हणजे फक्त काही ब्रह्मचारी नाही किंवा गृहस्थ नाही, संन्यासी नाही. साधू म्हणजे जो भक्त आपल्याला केंद्रबिंदू भगवंत ठेवत आहे आणि गुरु आणि भगवंतांनी दिलेले उपदेश आपल्या जीवनात पालन करतायत, त्यांचा संघ आपण जास्त घेतला पाहिजे. वैष्णवांची सेवा केली पाहिजे. वैष्णवांचा अपराध नाही न करता त्यांची सेवा केली पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण केलं तर ऍक्च्युली आपण या जो आपला भगवंत महामंत्राचा विश्वास आपला वाढेल जपावर, आणि विषयासक्ती आपल्याला कमी होईल. तर या 10 अपराधामध्ये सांगितलंय शेवटचं म्हणजे की आपण याच्यावर कसं वाचलं पाहिजे. तर खास करून जसं आपल्याला कुणी रस्त्यामध्ये चाललेलो आहे आणि कुणी जर चोर आले आणि आपल्याला पकडायला लागले, तर आपण मोठ्यानं पुकारतो, चोर चोर वाचवा वाचवा, अशा प्रकारे. त्याचप्रमाणे आपल्याला जेव्हा असे मन इकडे तिकडे भरकटतंय किंवा आपल्याला या 10 नामापासून मला वाचायचं असेल, आपण आचार्यांना, गुरूंना आपण सहारा घेतला पाहिजे, पुकारलं पाहिजे, भक्तांना पुकारलं पाहिजे, ज्याद्वारे आपण या अपराधापासून स्वतःला वाचू शकतो. सांगितलंय की भक्तांची सेवा करणे आणि त्यांना द्वेष नाही करणे. भगवंत हे पूर्ण आहेत आणि पूर्ण पुरुषोत्तम आहेत. त्यांची पूजा केली पाहिजे. गुरूंना आदर सन्मान दिला पाहिजे. त्याचबरोबर जे शास्त्र आहेत, तर ते जे महिमा आपल्या हरिनामाची महिमा सांगतात, तर त्यांना आपण गुणगान केलं पाहिजे. आणि आणखी सांगितलंय की आपण हे शुद्ध शुद्ध स्तरावर आपल्याला हरिनाम घेऊ जाऊ शकतं, तर त्याबद्दल आपला विश्वास वाढला पाहिजे. आणि जे श्रीलप्रभुपाद आणि बाकी शास्त्रामध्ये दिलेलं आहे त्यावर ते आपण वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. खास करून जे भौतिक इच्छा आहे त्या भौतिक इच्छेला आपण कमी केलं पाहिजे. कशी करायची? तर खास करून विषय छाडिया कबे शुद्ध हवे मन, कबे हवे मन श्री वृंदावन. तर जे विषयाबद्दल जी आसक्ती आहे ती आसक्ती आपण भगवंतावर आसक्ती जोडली पाहिजे. से मात्र प्रीती हो चरणे तो मार. तर कशा प्रकारे जी विषयाबद्दल जी आसक्ती आहे त्याच आसक्तीला आपल्याला डायव्हर्ट करायचं आहे वैष्णवांच्या किंवा भगवंताच्या सेवेवर. आणि जे म्हणजे भौतिक इच्छेसाठी काय आपण कुठली क्रिया न करणे. आणि आणखी अशा वेगवेगळ्या भक्तांपासून आपण या हरिनामाचं महिमा ऐकली पाहिजे. आणि खास शेवटचं सांगतायत की पूर्ण शरणागतीनं आणि खूप काटेकोरपणे नामजप केला पाहिजे. अशा प्रकारे जर आपण केलं तर या नाम अपराधापासून आपण मुक्त होऊ शकतो. तर स्वतःला वैष्णव समजणाऱ्या प्रत्येक भक्ताने इच्छित ध्येय प्राप्तीसाठी या अपराधापासून स्वतःला वाचवले पाहिजे. तर जर असं आपण केलं तर ऍक्च्युली या हरिनामाच्या 10 अपराधापासून आपण वाचू शकतो. हे 10 अपराध खूप शक्तिशाली आहेत. एकतर आपण जर ह्याला जर काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला कृष्ण प्रेम नक्कीच प्राप्त होणार. पण जर ह्याला आपण पालन नाही केलं तर मग आपल्याला
ते भक्तीपासून आपल्याला खूप लांब जाऊन आपण पडू. तर त्यासाठी आपल्या जीवनामध्ये जसं फॅन आहे बघा. फॅन जर बंद करायचा असेल तर आपण काय करतो? लाईट जे बटन आहे त्याला बटन बंद करतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये रेग्युलेशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक नियमित स्थिरपणा म्हणजे एक नियम आहे. या नियमाला म्हणजे मनाला संयम करण्यासाठी एक नियम असला पाहिजे. नियम फॅन मन सारखं आहे. मन भरकट जसं फॅन फिरतोय तसं मन भरकटतंय. त्या मनाला स्थिर करण्यासाठी आपण एक स्विच आहे. जसं फॅनला स्विच आहे तसं मनाला स्विच काय आहे? तर मनाला एक नियमबद्धता आहे, की आपण अशा-अशा प्रकारे या यावेळी खास करून हे 4 गोष्टी आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 गोष्टीला नियमितपणा ठेवला पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण केलं तर ॲक्चुअली जीवन खूप म्हणजे एक संयम म्हणजे संयमता येईल आणि स्थिरता येईल आणि हे अपराध केले तर मग खूप आपल्याला त्याच्यातून भोगावं लागतं. आणि अपराध झाले तर काय होतं, की ॲक्चुअली मग आध्यात्मिक जीवन पण खूप एकदम ड्राय होऊन जातं. ड्राय म्हणजे त्याला रस राहत नाही. आणि मग आपल्याला आनंद पण येत नाही आणि मग ती भक्ती करण्यामध्ये पण लोकांना म्हणजे आवड वाटत नाही आणि मग बऱ्याच वेळेस लोकं भक्ती सोडून जातात. दीक्षित भक्त पण. दीक्षित भक्त पण अपराध झाले, की मग भगवंत आपल्याला झाकून ठेवतात या बाकी सगळ्या आपल्या ह्याच्यातून आणि त्यामुळे मग आपल्याला त्याच्यातून आनंद वाटत नाही. मग ते हळू-हळू ड्राय होऊन जातं आणि मग ड्राय झाल्यावर मग लोकं भक्त मग सोडून जातात. अशी खूप उदाहरणं आहेत. तर त्यासाठी ॲक्चुअली आपल्याला ह्याच्यातून खूप गंभीरतेने घेतलं पाहिजे. ह्याच्यावर उगं म्हणजे हे म्हणायचं म्हणून किंवा शिकायचं आहे म्हणून शिकलेलं किंवा गुरु गोस्वामी लिहिलेलं त्यामुळे आपण वाचतोय किंवा ऐकतोय असं नाहीये. तर ॲक्चुअली हे खूप गंभीरतेनं आपण स्वीकारलं पाहिजे. नामजप. त्याच्यामुळं प्रभुपादांनी रोज हे 10 अपराध मंदिरामध्ये किंवा घरामध्ये पण आपण जेव्हा गातो तेव्हा म्हणायचं सांगितलंय. जेणेकरून एकदा बोलल्यानंतर, दोनदा बोलल्यानंतर, तीनदा बोलल्यानंतर नंतर मनाला कधीतरी लागेल, की "अरे बाबा हे आहे अपराध आहे. ह्याच्यातून मला वाचायचं आहे." तर मग आपण त्याच्यावर ते गंभीरतेने त्याचा विचार करू आणि ते न होणार याची दक्षता घेऊ आपण. हरे कृष्ण. तर कुणाला काही प्रश्न आहे का या अपराधाबद्दल? हरे कृष्ण. तुम्ही ते एकादशीचं नाही का सांगत होते, जर एकादशी झाली तर दुसऱ्या दिवशी करू शकतो. हां, प्रभूजी एकादशीचं पण सांगितलं होतं. कशाप्रकारे एकादशीचा उद्देश काय आहे ॲक्चुअली उपवास करण्याचं, की बराच वेळेस मन म्हणतं, "अरे नाही, मला उपवास नाही करायचा आहे किंवा मला जास्त जप नाही करायचा आहे." तर मनाला आपल्याला संयम ठेवण्यासाठी खास करून हे एकादशी आहे. ज्याच्यावर आपण मात करायचंय मनाला, की मी आज ठरवणार आहे. आज मला उपवास करायचा आहे किंवा आज मला एवढा माळा जप करायचा आहे. तर कारण मन शुद्ध नाहीये. मन ते बोलतं असं, की "अरे नाही, असं का, तसं का?" तर मनाला एक तर हळू आपल्याला संयम करण्यासाठी आपण एकादशीला उपवास सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर सांगितलंय, की ॲक्चुअली हे नक्षत्रांचं आहे, ते बरंच काही सायन्स आहे. नक्षत्र 5 दिवसापूर्वी त्यांचा वेगळा हे असतो आणि मग चंद्राची जी आहे, चंद्राचा जो हे आहे, प्रभाव आहे, तर तो कमी करण्यासाठी मन अ, भगवंताच्या नामस्मरणामध्ये बिझी असेल, तर तो प्रभाव आपल्याला कमी पडेल. तर असे खूप काही म्हणजे हे सांगितलेलं. बेसिकली काय आहे, की आपला वेळ जास्तीत जास्त खास करून एकादशी दिवशी भक्तीमध्ये लावावा. जो मनाला नको आहे, कारण मन आत्ताच अशुद्ध आहे. पण जेव्हा-जेव्हा आपण जेवढा आपण जास्त जप करू आणि भक्तिमय मनाला ठेवू, तर ते शुद्ध होईल आणि मग हळू ते आपल्याला एक्सेप्ट करेल. पण जोपर्यंत नाही तोपर्यंत नाही. जसं आज राधा गोपीनाथ प्रभू सांगत होते, संग, संग, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. लव मात्र कसं काय? बऱ्याच वेळेस आपण एवढा संघ घेतलाय आणि तिथं तर सांगितलंय लव मात्र. मग संघ कसा आहे? घेतलाय का नाही कसं कळेल? तर त्यांनी उदाहरण सांगितलं हरिदास ठाकूरांचं. कशाप्रकारे हरिदास ठाकूरांनी जेव्हा गेले होते, तर तेव्हा हरिदास ठाकूरांना जे जेलमध्ये लोकं होते ते म्हणायचे, की हरिदास ठाकूर एकदम शुद्ध व्यक्ती आहे आणि त्याचा जर संघ मिळाला, त्याचा आशीर्वाद मिळाला,
तर आपलं जीवन धन्य होऊन जाईल. तर हरिदास ठाकूरांना त्यांनी म्हणले की मला तुमचा आशीर्वाद द्या, जेणेकरून मला इथून आम्ही या या खास करून जेलमधून आम्ही निघून जाऊ. तर हरिदास ठाकूर म्हणे, तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीमध्ये तुम्ही राहावे, हे माझा आशीर्वाद. तर त्यांना खूप वाईट वाटलं की अरे आम्हाला असं का बोलतायत. तर तर हरिदास ठाकूर म्हणे, नाही असं काही नाही म्हणे, 3 दिवसामध्ये तुमची जेलमधून सुटका होईल, पण तुम्ही आता ज्या मनस्थितीमध्ये आहात त्या मनस्थितीमध्ये तुम्ही राहाल जीवनभर, तर तुमचं धन्य आहे जीवन. त्याचप्रमाणे हळूहळू ऍटलिस्ट म्हणजे दररोज तर जास्त माळा होऊ शकत नाही, किंवा जास्त मनाला सेम ठेवणं किंवा मनाला ताबा ताबा करणं अवघड होतं. त्यामुळे सांगितलं ऍटलिस्ट एकादशी दिवशी आपण हळूहळू करायला पाहिजे. मग हळूहळू हळूहळू मग ते रुटीन मध्ये होईल. बऱ्याच वेळेस जेव्हा एकादशीला जास्त माळा केल्यानंतर 16 माळा करायला रोजच्या खूप सहज होऊन जातात, सोप्या होऊन जातात. कारण 64 माळा कधी कधी कोणी करतं, किंवा 32 माळा करतं, 25 माळा करतं. तर तेव्हा मन खूप म्हणजे शुद्धीकरण कोणाला पण नको आहे ना, मनाला पण तसं नको आहे. त्याचमुळं ते खूप ओरडल्यासारखं होतं. पण जेव्हा हळूहळू वाटतं की अरे 64 माळा म्हणजे झाल्या, मग 16 माळाला जास्त आहे तेव्हा पण कसोटी आहे, तेव्हा पण नको वाटतं. पण तरी पण 64 माळा करायची हळूहळू सवय लागली, किंवा 32 माळा, किंवा ऍटलीस्ट 2-4 माळा एक्स्ट्रा करायची सवय लागली, तर मग ते 16 माळामध्ये पण आपल्याला थोडंसं घेऊन जातं. ठीक आहे, आणखी कोणाला काही बरं, आणखी काही प्रश्न आहे का? हो, झालं. फक्त ते द्वादशीला म्हणजे उपवास जरी केला तरी हा, एकादशीचं फळ मिळतं का? द्वादशीला काय? एकादशीचा नाही का उपवास जर समजा चुकून मोडला, हा तर द्वादशीला जर केला तर ते हा, फळ द्वादशीला मिळतं केली असं, पाहिजे आपण. तर ते सेम फळ मिळतं का? येस येस येस, द्वादशीला सांगितलंय ऍक्च्युली. सांगितलंय की जर एकादशी तुमची सुरू असेल, द्वादशीला तुम्ही उपवास केला पाहिजे, जेणेकरून ते त्या त्या एकादशीचं जे आहे ते पालन होईल. आणि नाही तर दुसरं आहे की सांगितलं की जर तो आपण जे भीम एकादशी केली, निर्जल एकादशी, तर ते सगळ्या एकादशीचं फळ आपल्याला मिळतं. पण आपण सगळ्या एकादशी केली पाहिजे. असं नाही की फक्त त्या एकादशीला केली म्हणजे सगळं मिळेल, असं त्याच्यावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. परत भक्तीमध्ये काय आहे बेसिकली ऍक्च्युली, क्रियापेक्षा आपली मनस्थिती काय आहे ती महत्वाची आहे. कुठलीही गोष्ट करताना आपली मनस्थिती काय आहे, म्हणजे मी पळवाट शोधतोय का, मी नाही, मला प्रामाणिकपणे मला या भक्तीची पालन करायचंय, तर ते महत्वाचं आहे. त्यामुळं भक्तीमध्ये क्रियापेक्षा आपली चेतना महत्वाची आहे. चेतना आपल्याला सिद्ध करायची आहे. त्यामुळं ऍक्टिव्हिटीज नाही दिल्या प्रभुपादांनी भावना दिलेली आहे. प्रभुपादांनी ऍक्टिव्हिटीज पण दिल्या, पण त्याच्यामध्ये भावना काय आपण करतोय, त्यामुळे कृष्ण भावनामृत संघ असं लिहिलेलं आहे. तर बरोबर आहे. तर जर एकादशी कधी चुकली किंवा सुटली किंवा काही चुकली, काही तुटली, तर आपण द्वादशीला उपवास केला पाहिजे. हरे कृष्ण. त्याच्यानंतर अध्याय 9 आपण चालू करूया. त्याच्यामध्ये अध्याय 9 भक्ती सत्व संबंधी अधिक विचार. तर ऍक्च्युली आपले जे परीक्षा राहील ती सगळं झाल्यानंतरच राहील, 19 धडे झाल्यावर राहील. त्याच्यामुळं आपण म्हणजे अभ्यास करत राहा, आणि शेवटी आपली परीक्षा होऊन जाईल. अध्याय 9 मध्ये सांगितलं भक्ती तत्व संबंधी अधिक विचार. तर आणखी बाकी वेगवेगळ्या ज्या पद्धती आपण करत आहोत, खास करून रोज आपण करत आहे, हे असं नाही की नवीन आहे काही. या या ज्या गोष्टी आपण जीवनामध्ये करत आहोत, त्याबद्दलच आणखी डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे, त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर कुणी वाचेल का? प्रशांत प्रभू. हा, प्रिया मात्र वाचत. हरे कृष्ण प्रभूजी, मला सांगितलं का? प्रिया मात्र. हरे कृष्ण. हा मात्र वाचत. हा. हरे कृष्ण प्रभूजी, आपण आता भक्ती तत्वासंबंधी अधिक विचार वाचायचे का? हा, हो. अध्याय 9 भक्ती तत्वासंबंधी अधिक विचार.
निंदा मनुष्याने भगवंत किंवा त्यांची भक्तांची निंदा कधीही सहन करू नये. या संबंधात भागवतात 10.74.40 मध्ये शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणतात, हे राजन, जर एका व्यक्तीने भगवंत किंवा त्यांच्या भक्तांची निंदा ऐकली किंवा ऐकून त्या स्थानाचा त्याग नाही केला तर त्या मनुष्याचे सर्व पुण्य नष्ट होते. श्री भगवान चैतन्य महाप्रभू कृत शिष्टाष्टक या 8 श्लोकांपैकी एकामध्ये असे म्हटले आहे की भक्ताने वृक्षापेक्षाही अधिक सहनशील असले पाहिजे आणि स्वतःला तृणापेक्षाही अधिक नम्र समजले पाहिजे. त्याने इतरांना सर्व प्रकारचा सन्मान दिला पाहिजे, परंतु स्वतःकरिता कोणत्याही सन्मानाची अपेक्षा करू नये. भगवान श्री चैतन्य महाप्रभू एक भक्त म्हणून इतके नम्र होते, तरी श्री नित्यानंद प्रभूंना कोणीतरी जखमी केले आहे हे समजल्यावर ते त्वरित त्या ठिकाणी धावत गेले. त्या ठिकाणी त्यांनी जगाई आणि मधाई या अपराधांना ठार मारण्याची इच्छा व्यक्त केली. भगवान चैतन्य महाप्रभूंचे हे वर्तन अतिशय महत्वपूर्ण आहे. यामुळे आपण समजू शकतो की एक वैष्णव भक्त अतिशय नम्र आणि सहनशील असू शकतो आणि तो स्वतःच्या वैयक्तिक मानाचा मुळीच विचार करत नाही, परंतु भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्तांच्या मानाचा प्रश्न उद्भवतो त्यावेळी तो कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करत नाही. पुढे वाचू का प्रभूजी? येस, वाचा. अशा प्रकारच्या अपमानांचा प्रतिकार करण्याचे 3 प्रकार असतात. जर एखाद्या मनुष्य शब्दांनीच निंदा करत असेल तर योग्य युक्तिवादाद्वारे त्याचा पराभव करण्याचे नैपुण्य आपल्या अंगी असले पाहिजे. जर आपल्याला प्रतिपक्षाचा पराभव करणे शक्य नसेल तर दुसरी पायरी म्हणजे आपण त्या ठिकाणी तसेच उभे न राहता आपल्या प्राणांचा त्याग केला पाहिजे. आपल्याला या पहिल्या 2 मार्गांचा अवलंब करणे शक्य नसल्यास आपण तिसरा मार्ग अवलंबिला पाहिजे आणि तो म्हणजे आपण त्या स्थानाचा त्याग करून तेथून निघून गेले पाहिजे. एखाद्या भक्ताने उपरोक्त 3 मार्गांचा अवलंब केला नाही तर त्याचे भक्ती मार्गातून पतन होते. धन्यवाद. तर याच्यामध्ये सांगितलं कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी स्वतः सांगितलंय, कशा प्रकारे आपण सहनशील असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. पण इथे चैतन्य महाप्रभू स्वतःचे उदाहरण दाखवतात. आता फोटो मध्ये पण बघता आपण कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू चक्र येऊन जगाई मदाईला मारण्यासाठी उठले होते. का? कारण नित्यानंद प्रभूंना त्यांनी जखमी केलं होतं. तर जे भगवंत स्वतः सांगतात की आपण नम्र सहनशील असलं पाहिजे, ते भगवंत आज इथे त्यांना कारण त्यांनी त्याच्या भक्तांचा निंदा केली. तर त्यासाठी त्यामुळे भगवंत म्हणजे राग म्हणजे तिरस्कार येतो जर त्यांनी कोणी दुसऱ्या फोटो मध्ये पण बघताय. कोणी सांगेल का ते दुसऱ्या फोटो मध्ये काय फोटो आहे? शूर्पणखाचं नाक काढतायत भगवान. तर सांगताय की ऍक्च्युली कशा प्रकारे जेव्हा लक्ष्मणला त्रास द्यायला लागले शूर्पणखा तेव्हा भगवंतांनी नाक काढलं. तर सांगितलंय की कसं ऍक्च्युली म्हणजे भगवंत स्वतःला कोणी जर अपराध काही केला तर ते सहन करतील, पण भक्तांचा जर कुणी जर अपराध करत असेल आणि त्यांचा जर द्वेष करत असेल तर ते भगवंताला सहन होत नाही. तर भगवंत आपल्या भक्ताच्या मानाचा प्रश्न उद्भवतो तेव्हा ते कुठलाही अपराध सहन करू शकत नाही. तर असे भगवंत आहेत. आणि सांगितले कशा प्रकारे कलियुगामध्ये खास करून आपल्याला म्हणजे स्वतःचा अपराध जर कोणी करत असेल तर आपण सहन करू शकतो, पण गुरुप्रती किंवा भगवंताप्रती किंवा वैष्णवप्रती जर अपराध असेल तर तो आपण सहन नाही केला पाहिजे. त्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि कुणी जर आपल्याला चिडवलं, अरे काय एवढा चिट्टू आहे किंवा मोठा आहे, एवढा छोटा आहे आणि एवढं हे आहे ते आहे, कुणी असं जर चिडवलं तर राधास्वामी महाराज म्हणतात की परमजीत राधास्वामी महाराज म्हणतात की ऍक्च्युली आपण तर आत्माच आहे. आत्मा तर किती छोटा आहे. 10,000 भाग केला एका केसाचा, तेवढे आपण छोटे आहे. कुणी जर आपल्याला चिडवलं तुम्ही छोटा आहे, तुम्ही काय चिट्टू आहे, म्हणजे असं काही, तर अपराध नाही, तो ऍक्च्युली खरंच आहे असं आपण त्यांना हे केलं पाहिजे. म्हणजे की ऍक्च्युली आपण आत्मा आहो. आत्म्याला कोणी काही करू शकत नाही, जाळू शकत नाही, वाचू शकत नाही, मारू शकत नाही, कापू शकत नाही, आणि आपण आत्मस्तरावर आपल्याला कोणी अपमान पण करू शकत नाही. तर अशा परिस्थिती आपण स्वतःसाठी दिसलं पाहिजे. पण बाकी जर दुसऱ्यांपर्यंत होत असेल तर तेव्हा आपण योग्य ते हे केलं पाहिजे.
तर एक तर आपण वादविवाद केलं पाहिजे, त्यांना पराभूत केलं पाहिजे. दुसरं आहे, शास्त्रामध्ये सांगितलंय त्याची जीवा कापली पाहिजे. तेवढं तर आपल्याला शक्य नाही. कलियुगामध्ये सांगितलेले शक्य नसेल दोन्ही, तर आपण त्या जागेला लगेच सोडलं पाहिजे. कारण दुसऱ्याबद्दलची निंदा ऐकणं हे आपल्या चेतनेला आपण दूषित करत आहे. त्यामुळे दुसऱ्याची निंदा कधीच ऐकली नाही पाहिजे. खास करून गुरुप्रती किंवा वैष्णवांप्रती किंवा भगवंताप्रती जी निंदा आहे त्याला आपण स्वीकारलं नाही पाहिजे किंवा ऐकलं पण नाही पाहिजे. ठीक आहे. दुसरं, तिलक आणि तुळशी माळा. कृष्ण हल्ली मातेची वाचली. प्रभूजी माझा आवाज नाही येणार तब्येत खराब आहे तर. प्रभूजी मी वाचू का? हरे कृष्ण. आणि तुळशी माळा. वैष्णवांनी आपल्या शरीराला तिलक आणि माळेचे सजवावे या संबंधी आहे. भगवान विष्णूंचे भक्त आपल्या कंठी तुळशी माळा धारण करतात. आपल्या शरीरावरील 12 स्थानांना विष्णूंची मंदिरे समजून तिथे तिलक धारण करतात. भगवान विष्णूची शंख, चक्र, गदा आणि पद्म ही चिन्हे स्वतःच्या देहावर अंकित करतात आणि स्वतःच्या कपाळावर विष्णू तिलक धारण करतात. विष्णू भक्त आपल्या उपस्थितीत संपूर्ण जग पवित्र करीत असतात आणि ते ज्या ठिकाणी राहतात ते स्थान वैकुंठापर्यंत होऊन जाते. अशाच प्रकारचे एक वर्णन आढळते. तेथे असे म्हटले आहे की ज्या व्यक्ती स्वतःला तिलक किंवा गोपी चंदनाने सुशोभित करतात, ज्यांच्या सर्वांगावर भगवंताचे पवित्र नाम लिहिलेले असते आणि ज्यांच्या गळ्यात तथा वक्षस्थळावर तुळशीच्या माळा असतात, त्यांच्या समोर यमदूत कधीही जात नाही. वैष्णवांना कधीही यमदूतांसमोर जाण्याची आवश्यकता नसते. श्रीमद भागवतातील अजामिळाच्या कथेमध्ये असे म्हटले आहे की यमदूतांनी कधीही वैष्णवांच्या समोर जाऊ नये असा स्पष्ट आदेश त्यांना यमराजांकडून प्राप्त झालेला आहे. वैष्णव नेहमी यमराजांच्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे स्थित असतात. पद्मपुराणात असे म्हटले आहे की जो मनुष्य चंदनाच्या नामाक्षराने आपले शरीर विभूषित करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन मृत्यूनंतर सरळ कृष्ण लोकात जातो आणि तेथे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे सानिध्य प्राप्त करतो. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद. तर एक श्लोक दाखवलाय. तर मी म्हणतोय, माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. सकृन्मना कृष्ण पदारविंदयोर निवेशितं तद्गुणरागियैर्यः न ते यमं पाशभृतस्य तद्घटान् स्वप्ने विपश्यन्ति चीर्ण निष्कृताः. स्वप्ने विपश्यन्ति हा 6व्या स्कंदामधला पहिल्या अध्यायामधला 19वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारे आजामिल त्याच्याबद्दल खास करून जे व्यक्ती पूर्ण आत्मसाक्षात्कार झालेला नाहीये, पण एकदा त्यांनी भगवंताच्या चरण कमलाला शरण गेले आणि भगवंताचे नाम, रूप, गुण, लीला यांच्या प्रती जर आकर्षण त्यांनी व्यक्त केलं, त्यांचे पूर्ण पाप नष्ट होतात आणि त्या प्रकारे त्यांनी एक स्वतःला म्हणजे पश्चाताप करत आहे. त्यांच्या म्हणजे तुम्ही म्हणजे इवन
स्वप्नामध्ये पण या ज्या शरणागत जे आत्मा आहेत ते यमराज बघणार नाही आणि यमराज किंवा त्यांचे जे यमदूत आहेत ते पण बघणार नाही. तर तर म्हणजे खास करून आपण जे या तिलक परिधान करणे किंवा माळ जपमाळ किंवा खास करून जे तुळशी माळ आपण गळ्यामध्ये परिधान करणे, तर हे उद्देश काय आहे? विष्णुत्वासारखं आपण आपल्याला बनायचंय. आपल्या संरक्षणासाठी आणि आपल्या शुद्धीकरणासाठी, दोन गोष्टीसाठी आपण हे सगळं करत आहे. संरक्षण का? कारण मी सांगितलं आता यमदूत हे बघत पण नाही की यमराज पण बघत नाही, जवळ पण येणार नाही. आणि दुसरं आहे की शुद्धीकरण. जसं आपण आपल्याला शुद्धीकरण करायचंय, कारण ते आपल्याला आपलं जे शरीर आहे हे भगवंताचं घर आहे आणि त्या शरीरावर आपण भगवंताला स्थापित करत आहे. तर त्यामुळं आपण तिलक लावत आहे. तर हे 12 ठिकाणी जे तिलक आहे तर ते 12 ठिकाणचं पण महत्व सांगितलेलं आहे आणि त्याच्या वेगवेगळे नावाचं पण सांगितलेलं आहे. प्रभुपाद इथे खूप सुंदर कशा प्रकारे ऊर्ध्वपुंड तिलक लावत आहेत. तर हे 12 ठिकाणचं नाव आणि त्याची भगवंताची वेगळी नावं दिलेली आहेत. तर तिलक बघितल्यानं आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे हे भक्त आहे, हे भगवंताचे भक्त आहेत, भगवंताचं स्मरण होतं. जसं पोलिसाला बघितलं की चोर लगेच भिवून जातात, त्यांना लगेच किंवा आपल्याला पण पोलिसाला बघितलं की आपलं जसं शासनाचे हे प्रतिनिधी आहेत तर शासनाचं लक्षात येतं. त्याचप्रमाणे तुळशीची जी माळ आहे किंवा तिलक आहे हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही करते आपण. आपला उद्देश काय आहे की आपण भगवंताचं स्मरण व्हावं आपले स्वतःला, प्लस आपलं शुद्धीकरण व्हावं आणि आपल्याला त्याचं म्हणजे आपल्याला दुसऱ्यांना पण ते स्मरण होईल यासाठी. तर हा संस्कृत श्लोक आहे. धृतीर वैष्णव चिन्हम. वैष्णव चिन्ह आपल्याला आपल्या शरीरावर मारायचे. वैष्णव चिन्ह म्हणजे खास करून तिलक आणि कंठीमाळा. तर हे दोन्ही पण खूप महत्वाचे आहेत आपल्याला ह्याच्या परिधान करण्यासाठी. इथे पण सांगितलंय की शंख चक्र गदा पद्म ही चिन्हे स्वतःच्या देहावर अंकित करतात आणि स्वतःच्या कपाळावर विष्णू तिलक घालतात. तर बेसिकली विष्णू भक्त आपल्या उपस्थितीने संपूर्ण जग पवित्र करतात आणि त्या ठिकाणी वैकुंठामध्ये होऊन जातात. तर इथं माहिती आपल्याला कशा प्रकारे अजामिलचा उद्धार झाला. त्यांनी नाम घेतलं होता त्यामुळे पण तुळशीच्या माळेचं खूप पवित्र सांगितलेले. कुणी जर चुकून जरी म्हणजे तुळशी त्याचा पण त्याचा फायदा होतो. तर जर आपण जाणून बुजून घातली असेल की मला तुळशी माळा घालायची, ऑफकोर्स काही नियम असतात, ते नियम आपण पालन केले पाहिजे. असं आपण दुसऱ्या नवीन लोकांना सांगतो असं तुळशी माळा नाही घातली पाहिजे, ते अपराध होऊ शकतात. त्यामुळं जोपर्यंत भक्तीमध्ये दृढता येत नाहीये की असे नियम पालन करेल तोपर्यंत आपण तुळशी माळा नाही घातली पाहिजे. पण इथे सांगितले कशा प्रकारे वैष्णवांना यमदूता समोर जाण्याची आवश्यकता नसते आणि खास करून यमराज तुला सांगत आहे जिथं भगवंताच्या नामाचं कीर्तन चालू आहे, जिथे भगवंताचे भक्त असतात ते तुम्ही चुकून पण जाऊ नका असं यमदूतांना यमराज सांगत आहे. नंतर दुसरं सांगत आहे कशा प्रकारे आपलं शरीर हे जो मनुष्य चंदनाच्या नामाक्षराने आपले शरीर घोषित करतो तर सर्व पापापासून मुक्त होऊन मृत्यूनंतर सरळ कृष्णलोकात जातो आणि तिथे भगवंताच्या सानिध्यात राहतो. तर असं वेगवेगळे चिन्ह ते मार करतात चेहऱ्यावर किंवा बाकी शरीरावर. तर ते
वैकुंठासारखंच आहे. यमदूत येणार नाही. आणि त्याचबरोबर मृत्यूनंतर भगवंतामध्ये हरे नामाक्षरस्य वेगवेगळे नाव भगवंताचे नाव चेहऱ्यावर किंवा आपल्या शरीरावर लिहिणे. तर हे कंपल्सरी नाहीये, पण हे असं सांगितलेलं आहे की असं पण एक भक्त करतात. आणि त्यानंतर सांगितलं पुष्पमाळा यांचा स्वीकार करणे. एक शेवटचं वाचून आपण विराम देऊया ह्याच्यावर. पुष्पमाळा स्वीकार करणे. कोणी आणखी एक भक्त वैशाली खाटकर मात्र वाचून. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. या पुढचा उद्देश असा आहे की मनुष्याने अर्च विग्रहांना अर्पण केलेल्या पुष्पमाळा स्वीकारल्या पाहिजेत. या संबंधात श्रीमद भागवतातील 11.6.46 या श्लोकात उद्धव भगवान श्रीकृष्णांना असे म्हणतो, हे कृष्ण, तुम्ही उपभोगलेल्या अनेक वस्तू मी स्वीकारलेल्या आहेत. उदाहरणार्थ पुष्पमाळा, सुगंधी वस्तू, वस्त्रे, आभूषणे इत्यादी. मी तुमचा नम्रदास असल्यामुळे केवळ तुम्हाला नैवेद्य दाखविलेले अन्न पदार्थच मी स्वीकारतो आणि म्हणूनच मला भौतिक शक्ती मोहित करू शकणार नाही हे निश्चित. या श्लोकाचे तात्पर्य असे आहे की कोणत्याही मनुष्याने आपल्या शरीरावर तिलक, गोपीचंदन आणि चंदनाची उटी धारण करणे, भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या पुष्पमाळा परिधान करणे इत्यादी साध्या नियमांचे पालन केल्यास त्याच्यावर भौतिक शक्तीची मोहिनी पडू शकत नाही आणि मृत्यूच्या वेळी त्याला यमदूतांचेही दर्शन होत नाही. जरी एखाद्याने सर्व वैष्णव तत्वांचा स्वीकार केला नाही, परंतु केवळ कृष्ण प्रसाद स्वीकारला, तरी देखील हळूहळू तो एक वैष्णव होण्याचा स्तर प्राप्त करू शकतो. याप्रमाणे स्कंद पुराणात ब्रह्मदेव नारद मुनींना सांगतात, प्रिय नारद, जो कोणी भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या पुष्पमाळा आपल्या गळ्यात घालतो, तो सर्व प्रकारची रोगराई व पापांच्या प्रक्रियेपासून मुक्त होतो आणि भौतिक वातावरणाच्या सर्व दूषणांपासून हळूहळू मुक्त होतो. हरे कृष्ण भाऊजी, दंडवत. तर हा नंतरचा एक हे आहे, निर्माल्य देश म्हणजे निर्माल्य. भगवंताचं जे काही भगवंत घालतात, स्वीकारतात, ते निर्माल्य बनून जातं. इथे सांगितले खास करून 11व्या स्कंदामध्ये भगवान उपदेश देत आहे उद्धवाला. त्यामध्ये सांगत आहेत की कसे उद्धव भगवंतांना सांगत आहे. ऍक्च्युअली उद्धव भगवान सांगते की भगवंता, तुमच्यापासून जे काही मला मिळालंय तर ते एक प्रसाद आहे, ती एक कृपा आहे. आणि खास करून पुष्पमाळा, सुगंधी वस्तू, वस्त्रे, आभूषणे हे सर्व ते घालायचे आणि जे भगवंताला अर्पण केले तेच ते घालायचे. उद्धव सारखे दिसायला पण एकदम सारखे दिसायचे आणि ड्रेस पण तेच घालायचे. त्यामुळं एकदम बऱ्याच वेळेस कृष्ण आहेत असं वाटायचं. जेव्हा उद्धव गेले होते वृंदावनला, तेव्हा सगळ्यांना वाटलं कृष्णच आलेत म्हणून. नंतर मग त्यांना कळले हे उद्धव आहे म्हणून. प्रभुपादांना पण हार दिलेला आहे. ऍक्च्युली हार घालण्याचा उद्देश आहे की भगवंताची कृपा आहे, भगवंताची कृपा त्यांना मिळते. जसं बाकी आपण जसं आता आपले जे भक्त प्रवचन करतात, ते प्रवचन करताना पण आपण हार देतो त्यांना. हार देण्याचा उद्देश काय आहे की भगवंताची कृपा त्यांना देत आहे आणि त्यांना एक शक्ती मिळेल परंपरेतून बोलण्याची आणि त्यांना भगवंताची कृपा मिळेल यासाठी आपण त्यांना हार देतो. मग त्यांना टाळ्या वाजवायची गरज नाहीये. आपल्या खास करून वैष्णव परंपरेमध्ये, आपल्या गौडी परंपरेमध्ये जेव्हा आपण हार घालतो तर त्यांचा एक उद्देश आहे की एक भगवंताची कृपा त्यांना मिळेल. त्यांना एक म्हणजे मोठा आदर सन्मान, एक व्यक्ती जसं बाहेरून कुणी आलं त्यांना आपण हार देतो, त्यांना वाहवा केली जाते, त्यांना टाळ्या वाजवतात, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जगामध्ये. पण ऍक्च्युली आपल्या ह्याच्यामध्ये तसं नाहीये. आपण जेव्हा व्यासासनवर कोणी बसतंय प्रवचन करण्यासाठी तर आपण टाळ्या नाही वाजवत. त्याचा उद्देश आहे की आपण त्यांना म्हणजे एक निर्माल्य भगवंताचं देत आहे
जेणेकरून भगवंताचे आशीर्वाद त्यांना मिळावेत आणि त्यांना एक शक्ती प्रदान होईल जी परंपरेतून ते बोलतील. तर अशा प्रकारे बऱ्याच वेळेस काही काही भक्त असतात इथे प्रभुपाद पण प्रवचन झाल्यानंतर पण हार काढत नाहीत, हार घेऊन जातात, कारण त्यांना असं दाखवायचं नाही लोकांना, पण त्यांना एक भगवंताची कृपा राहील याप्रमाणे करतात. कधी कधी दुपारपर्यंत पण कोणी भक्त असे काढत नाहीत हार, अशा वेगळ्या ह्याच्यात. पण उद्देश तोच आहे की भगवंताची कृपा आहे या भावनेनं घ्यायचंय, स्वीकारायचंय. आणि सांगितलं की केवळ कृष्ण प्रसाद जरी स्वीकारला, त्याला बाकी गोष्टी काही माहित नाहीत, तो माहित नाही, तर त्याचं वैष्णव स्तर प्राप्त होऊ शकतो आणि रोगराई आणि पापांच्या प्रतीपासून मुक्त होऊ शकतो, भौतिक वातावरणाच्या प्रदूषणापासून हळूहळू मुक्त होतो. तर हे भगवंताची निर्माल्य आहे, ते खूप शक्तिशाली आहे आणि ते ऍक्च्युली स्वीकारलं पाहिजे. त्याचा आपण आदर सन्मान केला पाहिजे. असं नाही की ते त्याचं म्हणजे ते खाली पडत आहे, फुलं पाकळ्या खाली पडत आहे आणि ते मग अपराध होऊ शकतो. त्याला एक योग्य मार्गाने त्याला आपण काळजी घेऊन ते घातलं पाहिजे आणि निर्माल्यामध्ये पूर्ण वापस विसर्जन केलं पाहिजे. मग 2-3 आहेत, फुल, माळा, फुलाच्या माळा आणि चंदन. तिन्ही पण जे भगवानाला अर्पण केलेलं आहे तर ते आपण लावू शकतो. जसं आपण चंदन लावतो, प्रभुपादांना लावले बघा, चंदन लावले. खास करून आपण हिवाळ्यामध्ये लावत नाही, उन्हाळ्यामध्ये लावतो आपण सर्व भक्तांना, किंवा चंदन यात्रा असते त्याच्यानंतर आपण लावतो. अशा प्रकारे हे सर्व आपण करत आहे ऑलरेडी, आणि आपण जे करत आहे ते किती महत्वाचं आहे हे आपल्याला कळण्यासाठी आपण हे सर्व वाचत आहे या पुस्तकातून. ठीक आहे. हरे कृष्ण. तर ते थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा, तर प्रभूजी पुढच्या आठवड्यामध्ये प्रशांत प्रभू, हा प्रभूजी, पुढच्या आठवडा करायचं ना? हो ठीक आहे. तर पुढच्या शनिवारी बघू. हा 9वा धडा होईल आणि 10वा पण धडा होऊन जाईल पुढच्या शनिवारीवर. ठीक आहे. हरे कृष्ण. शिल प्रभुपाद की जय, गौर भक्त की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.